जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज मी अत्यंत आनंदी आहे कारण माहिती आहे का, आज माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे यूट्यूबचं। आज माझ्या चॅनलवरती यूट्यूब चॅनल मोनेटाईज झाल्याला यू आर अ यूट्यूब पार्टनर असा मेल आलेला आहे यूट्यूबकडनं। ती आनंदाची बातमी मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। नमस्कार, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। MSF संदर्भात, भरती संदर्भात आणि इतरत्र कॉम्पिटिटिव्ह एक्झाम संदर्भात अपडेट्स जे आहेत मी ते या चॅनलवर तुम्हाला देत असतो। बघा मित्रांनो, बरेच खाच खडगे खात, खळकाले धडका मारत, अशा तशा गोष्टी करत, ज्या गोष्टी आपल्याला जमत नव्हत्या त्या गोष्टी शिकत, थोडंफार धडपड करत करत हे चॅनल बनवलं, मेहनत घेतली। बोलायला जमत नव्हतं, इतरत्र गोष्टी होत होत्या, काही कधी सिच्युएशन साथ देत नव्हती, तरी पण या चॅनलवरती मी स्टक राहिलो आणि माझी मेहनत करत राहिलो। त्या मेहनतीचं फळ आज मला भेटलेलं आहे। माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि या आनंदाच्या गोष्टीमध्ये तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात, तर तुम्हाला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करण्यासाठी माझा मोह आवरला नाही। बघा मित्रांनो, आपण MSF कर्मचारी आहात, चांगली गोष्ट आहे। MSFपर्यंत तुम्ही पोचलात, चांगली गोष्ट आहे। परंतु MSFमध्ये आपण खितपत पडत राहायचं नाही, तिथून काहीतरी बाहेर निघायचं। आपल्या अंदरच्या ज्या स्किल्स असतात, आपल्याला जे काही ध्येय स्वप्न असतात तिथपर्यंत पोचण्याची आपली त्याच्या संदर्भामध्ये मेहनत जी आहे ती मेहनत बंद करायची नाही, ती करत राहायचं। आपल्याला माहिती आहे तुम्हाला स्वतःला काय पाहिजे। तुम्हाला जर पोलीस भरतीमध्ये लागायचं असेल त्या संदर्भात तुमचे प्रयत्न चालू ठेवात। मला माझे स्वप्न माहिती आहेत, मला काय करायचं आहे, मला कुठल्या दिशेने जायचं आहे, मी त्या संदर्भामध्ये माझं मार्गक्रमण करत आहे, त्या मार्गावर मी आहे। परंतु तुम्हीसुद्धा MSF कर्मचारी असताना MSFमध्ये खितपत पडत न राहता नवीन काहीतरी करण्याचा, तिथून तुम्ही आता सध्या MSFमध्ये आहात, चांगली गोष्ट आहे, तिथूनही काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथंच तुमचं लाईफ थांबलेलं राहणार नाही, ठीक आहे। आणि आजची ही जी आनंदाची गोष्ट आहे ती एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट माझ्यासाठी आहेच आहे। आणि त्या संदर्भातच, कारण हे शक्य झालं तुमच्या प्रेमापोटी, तुम्ही माझ्या चॅनलवर राहिलात आणि माझे व्हिडिओ पाहिलात, मला सपोर्ट केलात, कमेंट केलात, या सर्व गोष्टींना आज माझ्या चॅनलला हाईक भेटलेली आहे आणि माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे। तर माझीसुद्धा एक नैतिक जबाबदारी बनते की आपल्या MSF कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील, पगारवाढी संदर्भात असतील किंवा इतरत्र समस्या असतील, त्या समस्या याच्यावर वाच्यता व्हावी, या संदर्भात आपण काहीतरी प्रयत्न केले गेले पाहिजेत, अशी माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे। त्या पावसाळी अधिवेशनमध्ये, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनमध्ये आपला MSF पगारवाढीचा मुद्दा जो आहे चर्चेला यावा, या संदर्भात मी प्रयत्न करणार आहे। परंतु ते प्रयत्न मी माझ्या एकट्याच्या भरोशावर करू शकत नाहीत, मला तुमच्या मदतीची, तुमच्या सोबतीची गरज लागणार आहे। त्यासाठी तुम्ही या टेलिग्राम चॅनल, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून MSFच्या पगारवाढी संदर्भात मी जर का काही ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करेल तर मला तुमच्या सोबतीची गरज लागेल। आंदोलन करण्याची गरज नाही आहे, परंतु मुद्दा जर का चर्चेला आणायचा असेल तर कमसे कम निवेदन देण्याचे सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो। मी भविष्यामध्ये विचार करतो की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण निवेदन देऊया आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री आकाशजी फोंडकर यांना आपण निवेदन देऊया, जेणेकरून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनमध्ये आपला मुद्दा, पगारवाढीचा मुद्दा जो आहे चर्चेला येईल। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता। आणि व्हिडिओवर जर का तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि MSFच्या पगारवाढीसाठी मी स्वतः निजी नैतिक जबाबदारीने प्रयत्न करणार आहे, परंतु त्या प्रयत्नांना तुमची जोड मिळावी, तुमची सोबत मिळावी, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जे आहे MSF कृती समिती म्हणून, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। आणि लवकरच मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना आणि आकाश फोंडकर, आपल्या महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांना भेटून त्या संदर्भामध्ये, MSF पगारवाढी संदर्भामध्ये आपण सर्वजण मिळून एकत्रपणे जाऊन त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करूयात, ठीक आहे। धन्यवाद।